बातमी, जैन बोर्डिंग प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा जैसे थे ठेवण्याचा निर्णय। मुंबई आयुक्तालयात तातडीनं या प्रकरणी सुनावणी पार पडलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। जैन बोर्डिंग प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी जैसे थेची भूमिका घेतलेली आहे। मुंबई आयुक्तालयात या प्रकरणी आता सुनावणी पार पडली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। तर प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, ही सुनावणी झाली आहे, काय अधिकची अपडेट आहे? नक्की जैन बोर्डिंगची सुनावणी जी आहे ती धर्मादाय आयुक्त यांच्याकडे झालेली आहे आणि त्यामध्ये अमोक कलोटीचे यांच्या कार्यालयात आज ही सुनावणी होती। आपल्याला माहिती आहे पुण्यात यावरून बरेच राजकारण सुरू आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप करण्यात येत आहेत आणि या जैन समाजाची जी बोर्डिंगची जागा आहे ती गोखले बिल्डरला दिली आणि गोखले बिल्डर पार्टनर आहेत असे विरोधकांचे आरोप होते। त्यानंतर जैन समाजाच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। तसेच धर्मादाय आयुक्तावर सुद्धा मोठे आरोप झाले। ज्या अमोक कलोटी यांनी हा निर्णय दिलेला आहे तातडीने सुनावणी मध्ये, त्या अमोक कलोटी यांच्यावर सुद्धा हे निर्णय तातडीने का घेतले यासाठी आरोप झाले होते। त्याची आज पहिला टप्पा आहे तो मुंबईतल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात पार पडलेला आहे। यापुढे आता त्या जैन समाजाच्या बोर्डिंगच्या जागेवर कुठलीही डेव्हलपमेंट गोखले बिल्डरला किंवा ट्रस्टींना करता येणार नाही। जोपर्यंत धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत काही ठाम निर्णय होणार नाही, जोपर्यंत सगळ्या सुनावण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आहे ती स्थिती ठेवण्याचा निर्णय जो तो धर्मादाय आयुक्तांनी आजच्या सुनावणीत दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच बालाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।